जकरिया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी आणि यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ, यरुशलेमातले घोडे मी नष्ट करीन. युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर आणि फरात नदीपासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. तर मग बंधू जनहो, आपण ऋणी आहो खरे, तरी देह स्वभावाप्रमाणे जगावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात, तर तुम्ही मरणार आहे. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत, तर जगाल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथै लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रगट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल, त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.